विधानसभा निवडणुकीचा कालखंड संपलाय तरी सुद्धा अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात विधानसभा निवडणुकीत झालेल्या गद्दारीची दगदग अजूनही सुरू आहे। आज तर उबाटाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी गद्दारींना अद्दल घडवण्यासाठी पीर बाबर शेख देवस्थानात मानकऱ्यांच्या मार्फत गाऱ्हाण घातलंय। त्यामुळे आता आणखीनच उबाटा अंतर्गत कलहाची धग जाणवणार आहे असं सामान्य शिवसैनिकातून म्हटलं जातंय। रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागला आणि निकालानंतर महायुतीचे आमदार उदय सामंत निवडून गेले। पण उभाटामध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत अजूनही त्याची धगधग चालू आहे। त्याचं कारण असं आहे की काही ठिकाणी उभाटातल्या काही नेते मंडळींनी पक्षविरोधी काम केल्याची भावना मध्यंतरी 4 दिवसापूर्वी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीत तो वाद उफाळून आला आणि त्याच्यानंतर अखेर त्या क्षणाला उपतालुका शेखर घोसाळे यांनी तर थेट चला आपण जाऊया आणि हिंदू मुस्लिम बांधवांचं जे श्रद्धास्थान आहे पीर बाबर शेख इथे आपण शपथ घेऊया आणि गाऱ्हाण घालूया। त्यावरती माजी खासदार विनायक राऊत यांनी तात्पुरता पडदा टाकला, परंतु तात्पुरता पडदा होता। पण आज प्रत्यक्षात आज सकाळी शिवसेनेचे तालुका प्रमुख असतील, उपतालुका प्रमुख असतील, काही विभाग प्रमुख असतील यांच्यासह उमेदवार बाळमाने ही मंडळी सगळी आज बाबर शेखच्या ठिकाणी गेली, त्या देवस्थानाच्या पुढे नतमस्तक झाले आणि त्यांनी बाबर शेखला त्यांच्या तिथल्या मानकऱ्यांमार्फत गाऱ्हाण घातला की आमच्या उभाटाला पुन्हा चांगले दिवस येऊन देत, पण ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी कोणी पक्षाच्या विरोधात बंडखोरी केली असेल, पक्षविरोधी काम केलं असेल त्या मंडळींना सुद्धा शिक्षा होऊ दे असे गाऱ्हाण सुद्धा आज बाबर शेख चरणी आज ह्या शिवसेनेच्या उभाटातील काही पदाधिकाऱ्यांनी विभाग प्रमुखांनी या ठिकाणी घातलं। त्यामुळे कुठंतरी विधानसभेचे निवडणुकीचे निकाल लागले, परंतु उभाटातील काही धगधग किंवा अंतर्गत कलह अजूनही काही शांत होताना दिसत नाही आणि त्याचाच प्रत्यय म्हणून आज या बाबर शेख चरणी सगळे नतमस्तक झाले। त्यांनी उभाटाला पुन्हा चांगले दिवस यावेत म्हणून गाऱ्हाण घातलं आणि त्याचबरोबर ज्यांनी उभाटाच्या विरोधात म्हणजे महायुतीच्या बाजूने किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार बाळमाने यांच्या विरोधात काही उभाटाच्या मंडळींनी जी काही भूमिका घेतली ती भूमिका त्यांना मान्य नाही आहे। त्याच्यामुळे त्यांना कोणाला त्यांनी केले पक्षविरोधी काम त्यांना सुद्धा शिक्षा होऊ दे असं गाऱ्हाण सुद्धा आज श्री क्षेत्र श्रद्धास्थान असलेल्या पीर बाबर शेख चरणी त्यांनी घातलं। त्यामधून एकंदरीत उभाटातले आजही अंतर्गत कलह किंवा अंतर्गत मतभेद अजूनही पुन्हा दिसून येत आहेत एवढं मात्र नक्की। टाइम्स डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।